हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार सगळ्यांना. तर आज आहे शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि सगळ्यांना खूप सारी शुभेच्छा. तर कोण आहे कोण नाही तर व्हिडिओमध्ये पुढं मी सांगणारच आहे तुम्हाला. तर आज बघा माझी बहीण आली होती, तर बहिणीची स्वयंपाकासाठी मदत होती आणि माझी म्हणलं तर पूजा करायचं चालू होतं. आणि बुधवारचा आणि गुरुवारचा 2 दिवसाचा व्हिडिओ ना एकत्र असणार आहे. तर बुधवारचा व्हिडिओ बघा, आज ना गुरुवार आहे, तर सगळी सकाळपासून बरेचसे कामं, तर मला व्हिडिओ एडिटिंग करायला आज काही वेळच भेटला नाही, तर ते व्हिडिओ अपलोड करायचं राहूनच गेला. कालचा आणि आजचा आता दोन्ही दिवसाचा 2 दिवसाचा व्हिडिओ एकत्र असणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना परत एकदा. तर हे आहे बुधवारचा व्हिडिओ. तर सकाळी सकाळी बघा पोरांच्या डब्यासाठी मस्त असं मेथी बनवली आणि खूप छान असं गरमागरम मेथी झालेली आपली. आणि मला थोडंसं वरण पण बनवूया. तर मुगाची आणि तुरीची डाळ दोन्ही डाळी मिक्स करून एक टोमॅटो टाकून ना शेगडीवरती शिजायला टाकलेली. आणि परत एकदा घेवडीची शेंग बनवायला घेतली पोरांच्या डब्यासाठी, सुकी शेंग. डबा बनवायचं चालू आहे. तर चपात्या बनवायच्या चालू आहेत बघा. सकाळी सकाळी माऊलीचं ना हेच चालू असते रोज, झालं का नाही मम्मी, झालं का नाही मम्मी. आणि आज उठायला ना भरपूर सारा उशीर झाला. आज उठायला बघा 7:30 वाजल्या होत्या. इतकी गडबड गडबड. आणि ज्यावेळेस तू उठली होती त्यावेळेस पाणी आलं होतं. तर कोणतं काम करावं आणि कोणतं नाही हे काही कळतच नव्हतं. तर स्वयंपाकाला बघा 9 सव्वा 9 वाजल्यात, बराच उशीर झालेला आहे. आणि माऊली पप्पांना रात्री यायला 10:30 पावणे 11 वाजले होते. तर सकाळी उठायला पण बराच उशीर झाला. आणि इकडं बनवलं असं मेथीची भाजी पोरांच्या डब्यासाठी. माऊलीचं ना अगदी सगळ्यात फेवरेट घेवड्याची शेंग. आणि सगळ्यांसाठी इकडं परत मी असं वरण बनवले बघा. असं वरण आणि चपाती बनवायला चाललं. तर असं सकाळी सकाळी अगोदर ना देवपूजा ठेवली, पण अगोदर स्वयंपाक बनवायला घेतला. आज बराच उशीर झाला. तर काय करावं असं काय कळतच नाही. तर कधी कधी ना एक दिवस ना लेट होत असते माझी आहे ना माऊली. आणि माऊलीचं सारखं अधूनमधून असं चालू असते, झालं का नाही मम्मी, झालं का नाही. आणि काय बघा, आंघोळ केल्यावर ना त्याला काय नाही काय चहामध्ये खायला लागतं. चहा प्यायचा असेल तर त्याला काय काय चहामध्ये खायला लागतं. नसेल चहा प्यायचा तर जेवायला लागतं त्याला, आहे का नाही. तर अक्षरचं पण आवरायचं चालू आहे शाळेत जायला. तर चला पटपट आवरून घेते, बरेच कामं पडले. आणि माऊलीला ना डबा बांधायचा, अजून जेवण करायचंय, आहे का नाही माऊली. आणि माऊलीच्या पप्पांना पण जायचंय ना, आता दोघांना जेवायचंय. चला आता वाजलेत बघा सकाळचे 11:30. आणि अजून पसारा तसाच आहे, भांडी कपडे तशीच आहेत. तर आज चुलत सासूबाई आणि सासरा आले ना दोघं जण. तर इकडं पण बरेच ना भांडी पडलेले बघा. बरेच भांडे पडलेले सकाळ सकाळ ना. स्वयंपाक वगैरे झाला. तर स्वयंपाक झाला, जेवण वगैरे झालं सगळ्यांचं. आणि तसाच पसारा पडलेला आहे बघा. सकाळचं जेवण, नाश्ता, चहा झालेला आहे. आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर घरात ना सगळा पसारा तसंच पडलेला आहे. तर सासूबाई आल्या होत्या ना, त्यांच्याशी गप्पा वगैरे करत ना सगळं काम तसंच राहिलं. आणि आत्ताच गेलीत बघा. तर व्हिडिओ काय शूट केला नाही मी त्यांचा. तर चला अजून कपडे भांडे तसेच पडलेले आहेत. असं 11:30 वाजले. अक्षता माऊली ना दोघं पण गेले शाळेत. भरपूर असे भांडी पडलेले आहेत, स्वयंपाक वगैरे केलेली. आणि कपडे वगैरे तसेच पडलेले आहेत. सकाळचं बघा, सकाळचं तर कसं 11:30 वाजलेले आहेत. तसं मस्त ऊन पडलेले, छान असं वातावरण झाले. आणि गवताला म्हणलं तर आज गवताला सुट्टी, कालच गवत आणलेलं आहे. तर आज उठायला उशीर झाला, तर पाणी वगैरे काही जास्त भरलंच नाही, थोडंसंच पाणी भरलेलं आहे. तर म्हणलं चला परत 4-5 वाजता पाणी येते ना, त्यावेळेस अजून बॅलर वगैरे भरायचं राहिले तिकडचं. परत ना हितलं बॅलर राहिले भरायचं. तर चला आता कपडे भांडी करून घेऊया. झाले एकदाच कपडे भांडी सगळी कामं झाली बघा. आता वाजलेत ना दुपारचे 1-1:30 वाजलेले. तर ज्वारीचं कालच पीठ संपलेलं, गव्हाचं पण संपलेलं. म्हणलं उद्याच्याला गुरुवार आहे, तर गव्हाचं पीठ ना लागल ना उद्याच्याला, म्हणजे स्वयंपाक वगैरे करायला. तर चपाती लागते ना पोरांसाठी डब्यासाठी म्हणा जेवायला. तर गव्हाचं आणि ज्वारीचं दोन्ही दळणं मिक्स करून घेतले. हे म्हणजे की मागच्या वेळेस बघा 3-4 वेळेस ऊन देऊन ठेवलेलं मी ज्वारीला, पण काय उपयोगच झाला नाही. त्याच्यामध्ये लिंबाचा पाला मिक्स करून ठेवलेला, किडमं वगैरे होते ना, तर ते सुद्धा काय उपयोग झाला नाही. तर आपल्या खरडांनी बघा इतकी घाण केली नाही, इतका राडा केलाय. तरी दुपारचं एवढं छान असं मस्त वातावरण झालेलं.
आणि संध्याकाळी बघा एका ताईने ना त्यांच्या घरी जाताना रानातनं ना त्यांच्या रानातली असं मस्त घेवड्याची शेंग दिलेली. तर आता सध्या बघा म्हणजे काही सुरुवात झालेली नाही अजून, म्हणजे एक दोन आलेत ना मोठे मोठे, तेवढे त्यांनी निवडून निवडून आणलेली. आणि आता त्यांनी ना त्यांच्या रानामध्ये घेवड्याची शेंग लावलेली. तर अजून आलेली नाही तोडायला वगैरे. तर असं म्हणजे की एखादी एक दोन कुठं कुठं आली असेल तर तेच शेंगांना त्यांनी घेऊन आले होते मला द्यायला. तर हे बघा, चला आता म्हणलं निवडून ठेवूया आणि सकाळी पटकन करता येईल पोरांच्या डब्यासाठी. आणि सकाळी शेंग निवडायचं आणि भाजी बनवायचं हे होणार नाही. तर आताच पटकन निवडून ठेवावं म्हणलं, सकाळी लगेच होईल. तर शेंग निवडायला घेतली बघा. आणि खूप छान वाटलं असं. आणि सगळ्यात जास्त बघा माऊलीची नाही फेवरेट शेंग आहे घेवडीची शेंग. घेवडीची शेंग असेल तर माऊलीला अजिबात कंटाळा येत नाही जेवायला. तर भरपूर आवडते घेवडीची शेंग. तर खूप छान वाटलं. मागच्या वेळेस पण एक त्या ताईंनी ना मला भेंडी दिलेली. तर त्यांच्या रानातली भेंडी होती ते पण, आणि खूप छान असं होत्या एकदम ताज्या ताज्या. तर इकडं बघा माझं चाललं होतं संध्याकाळच्या जेवणासाठी ना मस्त असं गोळ्याची आमटी बनवायचं. असं आता संध्याकाळच्या म्हणजे की शेंग निवडायचं चालू होतं, पण म्हणलं सकाळी ना पोरांच्या डब्यासाठी शेंग लागल. आणि आता म्हणलं काहीतरी पातळ भाकरी आणि पातळ काहीतरी भाजी बनवूया. तर आज बऱ्याच दिवसातून असं मस्त गोळ्याची आमटी बनवलेली आहे. आणि माऊलीच्या पप्पांच्या आत्यांचं चाललं होतं, ते आले त्याला माझ्यापाशी बसल्या होत्या. त्या म्हणल्या दे इकडे मी शेंग निवडून देते तुला. तर तेवढ्यात बघा माऊलीचे पप्पा आलेत. आणि हे व्हिडिओ शूट ना माऊली करतोय. तर माऊलीची बघा कसं पप्पांबरोबर मस्ती असते. तर एकदम पप्पांच्या जवळ असं कॅमेरा नेलेला आहे माऊलीनं. तर माऊलीनं लय मस्ती करत असतो. तर पप्पांनी बघा कोथिंबीर वगैरे आणलेलं माऊलीच्या पप्पांनी. तर खरंच माऊली सांगते व्हिडिओ शूट करतो छानपैकी, बऱ्यापैकी अक्षतापेक्षा ना तरी छान करतो. आता वाजलेत बघा दुपारचे 1-1:30 वाजलेत. आज बराच उशीर झालाय मला पूजा वगैरे करायला. आणि इकडं म्हणलं तर माझी बहीण पण आली होती. मी आज बहिणीला बोलवलं होतं, बहिणीला आणि तिच्या मुलीला. तर बहिणीने बघा लगेच आल्या ना स्वयंपाक बनवायला घेतला. पीठ वगैरे मळून चपात्या करून बनवून घेतल्या आणि लगेच इकडं बटाटा सोलून घेतला. आणि माझं म्हणलं तर मला 1-1:30 तास लागतो पूजा वगैरे करायला. तर बराच उशीर लागतो ना पूजा करायला. तर आज ना इकडंच बहिणीचं बोलत वगैरे चाललं होतं. तर आज माहीत नाही किती उशीर लागतोय. आणि स्वयंपाकात बघा बहिणीची बरेच मदत झाली. आणि म्हणलं चला शाळू दिवस म्हणजे की आमच्याकडे म्हणतात शाळू दिवस, लहान दिवस. तर कामाला दिवस पुरत नाही. किती जरी काम केलं तर असं वाटतं की 5 मिनिटात, एक 5-10 मिनिटाचा 1-1 तास असं होतोय. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार सगळ्यांना. तर आता दुपार झाली ना, दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत. आणि आज शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे, 4था गुरुवार आहे. तर 4थ्या गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर पूजा वगैरे मांडली. सकाळी बघा भरपूर असं कामं होती ना, सकाळी भरपूर अशी कामं होते. तर व्हिडिओ शूट करायला वेळ नाही भेटला. सकाळी पोरांच्या डब्यासाठी स्वयंपाक बनवलेला. आणि परत म्हणलं तर मला गवताला जायचं होतं. कपडे, भांडी, बरंच काही कामं होती. पटपट अक्षताच्या माऊलीच्या डब्यासाठी घेवड्याची शेंग आणि चपाती बनवली. तर आल्यानंतर बघा देवपूजा करायची, ती पूजा मांडायची, बरेच कामं होते. तर व्हिडिओ शूट करायला अजिबात वेळ भेटला नाही. आणि माझी बहीण पण आली ना, तर आता शेवटचा गुरुवार आहे. बहीण आणि बहिणीची मुलगी आल्यापासून स्वयंपाक बनवायचं चालू आहे. तर एकदम साधा सिंपल असं स्वयंपाक बनवलेला आहे मी. तर बघू आणि काय काय बनवले, काय काय नाही. जसं मला ना जमल तसं एकदम साधी सिंपल अशी पूजा मांडली. आणि तसं जर म्हणायला गेलं तर ह्यावेळेस ना अगदी साधी सिंपल पूजा मांडलेली, जास्तीत जास्त जसं हे नाही केलेलं मी. तर आता दुपारचे बघा 2-2:30 वाजलेले आहेत. तर एकदम साधी ह्यावेळेस म्हणलं तर एकदम साधी पूजा मांडलेली आहे. आणि शेवटचा आज गुरुवार आहे ना, मला 5 कुमारिका सुवासिनी जेवायला घालायच्या. आणि इकडं मी रवा भाजून घेतलेला आहे. तर आल्यापासून बघा भरपूर अशी बहिणीची मदत चालू आहे मला स्वयंपाकाला. तर असं बहिणीने रवा वगैरे भाजून ठेवला आहे. इकडं बटाटा, तर बटाट्याची भाजी बनवायची. आणि इकडं म्हणलं तर असं भात पण तयार झालेला आहे. आणि सगळ्या चपात्या म्हणलं तर माझ्या बहिणीनेच बनवले, पीठ वगैरे मळले. आणि इकडं मदत चालू आहे मला. काय द्यायचंय, काय देऊ ग? थांबा, ह्याच्यामध्ये ठेवते का? तर टोमॅटो, परत हे बघा असं माझ्या बहिणींनी ना बटाट्याची भाजी बनवायसाठी कोथिंबीर, टोमॅटो, लसूण, अजून कांदा असं ना तिनं सगळं मिक्स केलेलं आहे. आणि तिच्या पद्धतीची भाजी बनवायची बटाट्याची. तर असं मिक्स केलेलं आहे तिनं सगळं वाटण.
पूजा वगैरे आवरून बघा परत संध्याकाळचा स्वयंपाक पटकन करून घेतला. संध्याकाळचा म्हणलं तर एक 4-5 वाजता. आणि आता बघा 3, 3:15 वाजत आलेत आणि चपात्या बनवून झाल्या, शिरा बनवायला घेतलाय. आणि बहिणीच्या मुलीचा एवढा हट्ट होता, की "माऊ मी आज भाजी बनवणार आहे." तर सगळी पेस्ट बघा बहिणीनं तिनेच बनवलेली. तर इकडच्या तिकडच्या गप्पा वगैरे करत माझ्या बहिणींचं आणि आमचा स्वयंपाक बनवायचं चालू आहे. आणि बहिणीच्या मुलीचं असं म्हणणं होतं, "मी भाजी बनवणार आहे." तर म्हणलं, "चल बनवून घे." आणि पेस्ट वगैरे दोघींनीच बनवलेली. माझं देवपूजा होते ना, तोपर्यंत त्यांनी दोघींनी पेस्ट बनवलेली. तर खूप छान वाटलं असं बहिणी वगैरे आले ना, म्हणजे काय असेल तर असं काही नव्हतं. सहजासहजीच माझी बहीण आलेली. माझ्यापासून ना जवळच राहते त्याच्यामुळं ना लगेच जवळच आलेले. तर हे बघा असं खूप छान असा शिरा बनवलेला आहे. आणि बोलण्याच्या नादात ना माझी कढई असं माझ्याकडनं ना कढई असं म्हणजे की सांडलं असतं थोडंसं शिरा. आणि बहिणीच्या मुलीचं बघा असं मस्त भाजी बनवायचं चालू आहे, वाटाणा वगैरे मिक्स मी जे मगाशी घेतलं दाखवलं होतं तेच. तर तिला परत संध्याकाळी जायची गडबड आणि भाऊजींचा सारखा फोन येत होता, की "आली का नाही, आली का नाही? कुठं आली?" तर त्यांना डबा वगैरे नव्हता संध्याकाळच्या जेवणासाठी, तर ते परत तिला जायचं होतं लगेच माघारी. तर तिची पण भरपूर असं गडबड चालू होती. आता 4 वाजलेले आहेत बघा. आणि म्हणलं चला चहा वगैरे बनवून घेऊया. बहिणीचा उपवास, माझा उपवास आणि तिच्या मुलीचा उपवास, तिघींचा पण उपवासच होता आमचा. तर चहा वगैरे झाला. चहा वगैरे झाला की लगेच बघा असं मुलींना जेवायला 7 सुवासिनी, कुमारिका सुवासिनी आणि माझ्या बहिणीला जायचं होतं. तिला पण भरपूर गडबड होती, तर तिला पण लगेच जेवायला बसवलं. आणि आता थंडीचे दिवस आहेत ना, 6, 5, 5:30 वाजायला ना भरपूर थंडी सुटते आणि अंधार पण लगेच. दिवस लहान असल्यामुळे अजिबात कामाला दिवस पुरत नाही. लगेच दिवस मावळतो. आणि बघा मी जसं व्हिडिओ शूट केला तसं मुलींचं असं म्हणणं होतं, की "व्हिडिओ कशाला काढताय? व्हिडिओ कशाला काढताय?" तर असं बघा म्हणजे की लाजत-लाजत मी काय मग लगेच कॅमेरा बंद केला. कारण मग असं लेकरांना बघा जेवण वगैरे करू वाटत नाही. तर केळी आणि पुस्तक मी अगोदरच आणलं होतं देवीचं एक व्रताचं पुस्तक. आणि माऊलीचं म्हणणं होतं, की "मला पण मम्मी जेवायचं आहे." तर माऊलीला पण एका साईडला बसवलं जेवायला. तर असं म्हणलं लेकरांचा नाद असतो सगळ्यांसाठी, सगळ्यांबरोबर असं मिळून वगैरे जेवावं. तर कसा झाला माझा साधा सिंपल असा सुहासनीचा जेवणाचा कार्यक्रम तर नक्कीच सांगा. एवढी थंडी सुटली ना, भरपूर थंडी सुटली. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. दरवाजा बंद केलेला आहे. आणि माझं म्हणलं तर सगळं आवरलं. कुमारिका बघा सुवासिनी वगैरे 7 सुवासिनी जेवायला घातल्या. आणि बहिणीचं पण जायचं होतं लगेचच तिला. तर ती पण गेली लगेच. आणि भांडे वगैरे सगळं घासलं. आणि 1-2 दळणं आले होते, तर ते दळून घेतलं. तर तिला जायचं होतं. बापू गेल्यात सोडायला बहिणीला. तर उद्या तिच्या मुलीची शाळा आहे ना. आणि असं हे पेपर चालू आहे तिचं 12वीचं. तिला जायचं होतं लगेच. ती अजिबात थांबली नाही. आता बघा आत्ता एवढ्या उशिरा गेले बापू तिला सोडायला. अंधार पडलेलं 6:30 वाजले. आणि माझं बघा भांडे वगैरे घासलं, सगळं कामं केली. आणि इथून दळणं आले होते. तर म्हणलं चला ते पण दळून घेऊया. परत माऊलीच्या पप्पांना पण यायला उशीर होते. आणि ते सकाळची दळणं होते आलेले, तर ते पण दळा होता. तर चला आता आपले पिल्लं वगैरे कोंडायचे आहेत. थंडीनं बघा इतकं काकडून जातात ना. इकडे बसले काकडून कसे ओरडायला लागले. माझा थोडा का होईना आवाज आला की लगेच ओरडत असते. आणि अक्षताला ना शाळेतनं आल्यापासून बघा अगोदर म्हणलं तर आमच्या घरी जेवण केलं. आणि शाळेतनं आल्यापासून हे माझ्या घरी चल, तुझ्या घरी चल, असं 2-3 ठिकाणी तिने पण जेवण आली. आणि आता बसले चाललेत त्यांचं लुडो खेळायचं. मला ना असं नैवेद्य वगैरे दाखवलं. शिरा, भात, चपाती आणि बटाटा आणि वाटाणा दोन्ही मिक्स करून मी भाजी बनवलेली ते. इकडं मी थोडेसे पुंगळ्या तळलेले ना ते पण. बघा असं साधं सिंपल आपलं देवपूजा. आणि हे गुरुवारची पूजा.